नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. अभिजित तिपकेसह सीजेपीच्या कोअर टीमला आज अटक होणार. जर आज रात्री आम्हाला अटक झाली तर सोनम वांगचूक यांनी गुरुवारी मध्यरात्री उशिरा आपलं बेमुदत उपोषण मागे घेतलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत सोनम वांगचूक यांनी रुग्णालयात उपोषण सोडलं. यावेळी नीट परीक्षेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याचं आश्वासन दिलं गेलं. यावेळी नीट परीक्षेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतलं असतं तरी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन संपणार नसल्याचं अभिजित तिपके यांनी स्पष्ट केलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या कोअर कमिटीला आज रात्री अटक होण्याची शक्यता असल्याचं आम्हाला कळतंय, अशी भीती अभिजित तिपकेंनी आज व्यक्त केली. अभिजित तिपकेंनी आज सकाळी जंतर मंतरवर आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी गुरुवारी दिवसभर आंदोलनस्थळी हजर नसल्याचं सांगून त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. आपली तब्येत फारच खालावली होती असं ते म्हणाले. मी माफी मागतो की काल मी पूर्ण दिवस इथे नव्हतो. माझी तब्येत खूप खराब झाली होती. रात्रभर मी सलाईनवर होतो. आताच मी सगळ्या रक्त चाचण्या करून आलोय. पण ही चळवळ दुसऱ्या कशाही पेक्षा जास्त महत्त्वाची आहे, अशी माहिती तिपकेंनी यावेळी दिली.